क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुणी राहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांत्रलीला बुधाबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तढे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनिं, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. दुसरे जण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जैनची केली या स्मरण, होई सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कार होणे आता. आता नमनवाघेश्वरी जी ब्रह्मयाची निज कुमरी, तिच्या चरण रजावा वारंवारी मस्तक चरणी अपलितसे. शरविंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. मनोजमं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभंजन मारुतिनंदन, हे दुःखभंजन मारुतिनंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती पारंबार, पवन सुत विनती पारंबार. हे दुःखभंजन
क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, देवमान्य संत, जगमान्य संत, नवे नवे भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम असणारे जगद्गुरु तुकोबाराय, जे तुमचे गुरु माझे गुरु, इथून पुढे कीर्तन सुरू असे असणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल आज या ठिकाणी आपण एका श्राद्धाच्या निमित्तानं जमलेलो आहोत. बघा, जिजाबाई मारुती वामणे, कैलासवासी जिजाबाई मारुती वामणे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत. समस्त वामणे परिवार आणि त्या वामणे परिवार या ठिकाणी हे ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मला राहुल भाऊ वाजेंचा फोन आला का ते म्हणे अशा दिवशी श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या निमित्तानं सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. अगदी सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणं मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी बरं का, आईचं किती उपकार आहे तो आपल्यावरती, आईचे फार उपकार आहेत, सांगता येणार नाही. आईच्या उपकाराची मोजमाप करता येते का? बापाच्या उपकाराची? आई वडिलांच्या उपकारातून उत्तरायणी होण्यासाठी आज या ठिकाणी मातृऋणातून उत्तरायणी होण्यासाठी वामणे कुटुंबाने ह्या ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आजच्या दिवशी बघा ज्ञानदान झालं पाहिजे, आजच्या दिवशी पिंडदान झालं पाहिजे आणि आजच्याच दिवशी अन्नदानही झालं पाहिजे. गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जेही तुम्ही दान धर्म कराल, सत्कार्य जेही कराल ते पुण्य आज त्यांच्या नावाने केलं तर त्यांना जमा होतं. 1 वर्षभर जीवात्मा त्याचा प्रवास सुरू असतो बघा आणि आज तो यमाच्या दारामध्ये आपला पुण्याचा घडा घेऊन उभा असतो. आज या ठिकाणी सुंदर असं आयोजन आहे. असं वाटतं हे श्राद्धाचं नाही म्हटले काल्याचं कीर्तन आहे. असे 2 मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित. आदरणीय काय नाव? पंकज महाराज. पंकज महाराज आहे मृदुंगाचार्य. प्रतीक महाराज आहे. गोड ज्यांचा हात आहे प्रतीक महाराज. पंकज महाराज आहे. आदरणीय गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे बंधू अनिल दादा या ठिकाणी आहे. दादांचे धन्यवाद करते. त्यानंतर आमचे विशाल दादा या ठिकाणी उपस्थित. दादांचा सुद्धा गोड असा आवाज आहे. त्यानंतर संजय महाराज आहे. महाराज तुमचे देखील धन्यवाद. रमाकांत महाराज आहे. सर्व भजनी मंडळ या ठिकाणी. चोपदार महाराज आहे. माझ्यासोबत आलेले आमची बालगोपाल भजनी मंडळ, सानिका दिदी आणि जे आपलं कीर्तन चॅनलवरती शूटिंग करताय या ठिकाणी आमच्यासोबत आलेले रोहन दादा आहे, त्यांचे देखील धन्यवाद. सुंदर जो साऊंड सिस्टीमचा आवाज आहे आमचे सागर भाऊ पावसे. पाऊस तर नाही आज, पण जे सागर दादांचा त्यांच्या सागरासारखा जो आवाज आहे तो मात्र नक्कीच आहे. गोड असा आवाज आहे. सटुवाईच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. विठ्ठल महाराज सांगतात की क्षणोक्षणी क्षणाक्षणाला सांगितलंय क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला विचार करा. कोणता विचार? कारण हा भवसिंधू आपल्याला तरुण जायचा आहे आणि हा देह कसा आहे महाराज? हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. अहो काळ म्हणजे जो माणूस आहे ना तो यमाचा पाहुणा आहे आणि काळ याच्यावरती टपलेला आहे. काळ याच्यावरती झडप घेणार आहे. म्हणून संत समागमे धरावी आवडीन करावी तातडी परमार्थाची. महाराज सांगतात की काळ याच्यावरती टपलाय ना म्हणून तुम्ही संतांचा समागम घ्या, परमार्थाची तातडी करा आणि आता तरी डोळे उघडा. आपल्या डोळ्यावरती जो धूर आहे ना भरलेला, कोणाकोणाचा धूर आहे, कशाचा धूर भरलेला आहे आपल्या डोळ्यावरती? प्रत्येक जणाला बघा, प्रत्येकाला वाटतं बघा ना मला खूप सुंदरी आहे, कोणाला वाटतं माझ्याकडं 4 चाकी गाडी आहे, कोणाला वाटतं माझ्याकडं बंगला आहे. प्रत्येकाला वाटतं ना काही ना काही.
अहो बघा, ज्याने हा देह दिला इतका सुंदर, जो धूर भरलाय आपला, तो धूर बाजूला करा आणि परमार्थ आपलासा करा. आणि मग, कारण हा देह घडी घडी मिळणारा नाही. 84 लक्षणी आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हा दुर्लभ मनुष्य देह मिळाला आहे. 84 लक्षणी, 3 खाणी आणि 4 गुणी या जीवसृष्टीमध्ये मानवी देहाला फार महत्त्व आहे. प्रत्येक जीवास 20 लक्ष वेळा वृक्षांमध्ये, 9 लक्ष वेळा जलचर प्राण्यांमध्ये, 11 लक्ष वेळा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये, 30 लक्ष वेळा पशुच्या घरी आणि फक्त 4 लक्ष मनुष्य भीतरी असा जन्म घ्यावा लागतो. पण आम्हाला याचा किंमत कळाना महाराज. तयाचा मातेरा केला कोठे, याची किंमत आम्हाला कळाना. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे बारा मानवाचा, मग लागे बारा मानवाचा, मग लागे बारा मानवाचा, मग लागे बारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरान मग लागे वारा मनुष्य देहाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरे मारायचे आणि त्याच्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. कधी मिळतो? ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला प्राप्ती या नरदेहाची होत असते. बघा, पाप पुण्य समान झाला की प्राप्ती मनुष्य देहाचा. पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गातील देवाचा, आणि कमी झालं तर कुर्मी कीटक जीवजंतूंचा. मग ह्या तिन्हींपैकी आपण कोणता मान्य करू? मला असं वाटतंय बघा, कुर्मी कीटक जीवजंतूंचा कुणीच मान्य करत नाही. कारण काय आहे? पण जर मिळाला ना, जर कर्म जर तशी झाली तर मग मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला जो देह दिलाय, सुंदर असा देह दिलाय, कशा करता दिलाय? सुंदर देह दिला, देवे दिला देह भजना गोमटा. सुंदर असा देह दिलाय, गोमटा देह दिलाय, हा भजना करता दिलाय. आणि महाराज सांगतात की तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. आता जर म्हटलं क्षणाक्षणाला विचार करायचा आहे, कारण आपल्याला कधी जायचंय माहिती का? मला कधी जायचंय माहिती का? मला, तुम्हाला कधी जायचंय माहिती का? मग आपल्याला जायचं कधी हे माहिती नाही महाराज. मग जर आपल्याला आपली एखादी मैत्रीण कोणी जर म्हटलं का आता पंढरपूरची वारी चालू आहे, चला बरं पंढरपूरला जाऊ, पंढरीची वारी चालू आहे, पंढरपूरला जाऊ. आपण म्हणतो आता माझे लेकरं बाळ लहान आहेत, आता कस काय वारीला जाता येईल? पोरांना सोडून कोण सांभाळेल त्यांना? कस काय वारीला जाता येईल? मग आता पोरं थोडे मोठे झाले, आता विचारलं, म्हणले आता तरी वारीला चला. अहो म्हटले आता तर खरी मेन शाळा आहे, मुलगा 10वीला, मुलगी शाळेत जाते, उच्च शिक्षित करायचं आहे, आता जमत नसतं बघा. मग आता देखील वारीला जमत नाही. मग त्यांचे लग्न झाले, म्हटले मग जाऊ वारीला. लग्न झाले महाराज, आता विचारतायत आता वारीला चालते का? अहो आता सुनबाई जॉबला आहे आणि आता नातू सांभाळायचा, आता जमत नसते बघा. मग जमतय कधी? जमणार कधी आहे? आपल्याला कधी जायचंय का माहिती नाही. बरं आपण देवाला फूल कसं वाहतो? असं सुकलेलं वाहतो का उमललेलं? उमललेलं फूल वाहतो. मग भगवंताला सुद्धा भक्ती कशी आवडत असेल? उमललेली का सुकलेली? अहो जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत ना, जोपर्यंत चालतात ना, तोपर्यंत भगवंताची भक्ती करा महाराज. जोपर्यंत पायानी चालता येतं तोपर्यंत तीर्थयात्रा करा, वारी करा, देवधर्म करा, बरं का. जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत निश्चित वारी करा. पण एकदा का आपल्याला चालता येत नाही, पाय दुखताय, मग वारीला जाऊन उपयोग नाही. मग ठाईचं बैसोनी करायचं आणि मग एकाच ठिकाणी बसून नामचिंतन करा. आणि मग हा भवसिंधू तारून गेल्याशिवाय आपण राहत नाही. अभंगाचा प्रथम चरण.
क्षणोक्षणाची करावावी जय क्षणोक्षणाची करावावी क्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. मग क्षणाक्षणाला विचार करायला सांगतात महाराज, कारण वेळ हा इम्पॉर्टंट आहे. क्षणाचा विचार करा, कारण घास गिळायची सत्ता आपल्या हातात नाही महाराज. घास सुद्धा गिळायची सत्ता आपल्या हातात नाही. हातातला घास हातातच राहतो. आपण म्हणतो असं काय झालं, आत्ता तर इथं होता कुठं गेला. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे. हे
देह हे काळाचे धन कुबेराचे, मग येथे मनुष्याचे काय आहे? इथं आपलं काय हो? इथं आपलं काहीच नाही. म्हणून महाराज सांगतात की शरण जा उदरा पांडुरंगा, त्या भगवंताला शरण जा, कारण याचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरोसा. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 और किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, ये साथ देती नाही किसी का. असं कोणी अवताराला आलेलं आहे का हो? कारण ज्या श्राद्धासाठी तुम्ही आपण जमलेत ना, हे सगळ्यांचं एक दिवस होणार आहे, मला सगळ्यांचं होणार आहे. येथे नाही आले गुरु अवतार आणि एरती बामर जीव किती हे किती, आजा मेला पंजा मेला बापही मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मस्त गेला, देखत देखत नातू कोई कैसा झाला, देखत देखत नातू कोई कैसा झाला, देखत देखत नातू कोई कैसा झाला, देखत देखत नातू कोई कैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आपण म्हणतो अहो मी आता आलो होतो, हा पोरगा किती एवढासा होता. आजी म्हणतो की नाही आपण, असं म्हणतो हा पोरगा किती एवढासा होता ना आता केवढा झाला. अहो इतका मोठा झाला आम्हाला कळलंय नाही. म्हणजे कुणाच्या गवऱ्या वल्ल्या, कुणाच्या वाळल्या, कुणाच्या गाडीत भरल्या, कुणाच्या नेऊन पोचल्या. प्रत्येकाला हे शरीर सोडायचंय. म्हणून मग याच्यावरती अभिमान गर्व करायचा का महाराज? पैशावरती पैसे धन दौलत सगळं इथंच राहणार आहे. तुम्ही असं पाहिलं का कधी खूप कोटी रुपये कमावणारा, लाख रुपयाचं त्याचं घर, कोट्या रुपयाचा बंगला, लाख रुपयाचं बाथरूम, त्याची शेवटची आंघोळ कुठं असती? दारात का बाथरूम मध्ये? दारातच. किती पैसे कमावणारा असो, शेवटी कपाळाला 1 रुपयाचा ठोकळाच. असं आहे का? श्रीमंत खूप आहे, गडगंज श्रीमंत आहे, त्याच्या कपाळाला 2000ची नोट लावतो का? नाही. मग गरीबाच्याही तेच आणि श्रीमंताच्याही तेच. बाई रे सब पैसे के भाई, बाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे
करता टाळ्या वाजवा गड्या. भूका लागल्या का तुम्हाला? नाही मी टाळ्याला हळूच वाजते हो म्हणून विचारलं. सब पैसे के भाई. कसं आहे माहिती का महाराज, आज मुलगा बापाला म्हणतो बघा, काही काही असे मुलं आहे ते बापाला म्हणतात अहो तुम्ही काय केलं आमच्यासाठी. बरेच मुलं असे ते विचारतात काय केलं तुम्ही. अहो जे आयुष्यभर कष्ट करून जे कमवून ठेवतात त्यांना विचारतात काय केलं आमच्यासाठी. असे देखील मुलं आहेत बघा. आणि मग आपल्याला जर हे शरीर सोडायचंय, आपल्याला जर जायचंय, तर पैसा काही सोबत येणार आहे का? नाही येणार महाराज. येणार काय? जे तुम्ही कार्य कराल, जे कर्म कराल ते आपल्याबरोबर येणार आहे. बाकी धन दौलत पैसा लेकरं बाळ सगळं इथंच, बाकी काही ते आपल्या सोबत येणार नाही. आपल्या सोबत येणार ते फक्त आपण केलेले कर्म, आपण केलेला जो पुण्याचा जो संच आहे तो आपण घेऊन जाणार आहोत. कारण प्रत्येकाच्या बघा ना 3 सोहळे होतात प्रत्येकाचे. कोणता? जन्माला आला नामकरण सोहळा होतो का नाही? जन्माला आला प्रत्येक जणाचं नाव ठेवण्यात येतं. तुम्ही बघा आज तुम्ही म्हणता लई लोक नाव ठेवित्या. अहो झाल्याच लोक नाव ठेवित्या. पहिला तोच कार्यक्रम आहे, तिथूनच सुरू होतो नाव ठेवायचा कार्यक्रम. पहिल्यांदा नामकरण सोहळा होतं, नंतर लग्न सोहळा होतो, आणि नंतर अंतिम म्हणजे देहावरती आल्यानंतर 3 संस्कार तरी होतातच. नंतर अंतिम सोहळा करतो, अंतिम संस्कार करतो. हे 3 सोहळे प्रत्येकाचे होतात. काही काहींचे 2 होतात. एक खाटेवर तो ताटेवरती येणारच आहे महाराज. जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे, फक्त सांगता येत नाही तो कधी जाणार आहे. मग जर हा सिंधू तारायचा असेल तर मग काय करणं गरजेचं आहे? अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाम जर मुखामध्ये आलं तर आपण भगवत स्वरूप होतो. पण त्याकरता आयुष्यभर भगवंताचं नाव मुखामध्ये येणं गरजेचं आहे. बघा एक दृष्टांत सांगेल मी तुम्हाला. एक शिवभक्त परिवारातलं एक कुटुंब होतं, शैव पंथातलं एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये मुलगा पोरं सगळेजण, बायको त्याची सगळेजण शिवाची भक्ती करायचे. फक्त जो कर्ता पुरुष होता ना तो देवाची भक्ती काही करत नव्हता. सगळेजण देवाची भक्ती करायचा. आता त्याचा अंतकाळ जवळ आला, तो असा खाटेवरती पडलेला आहे. मग आता खाटेवरती पडला म्हणून मुलगा सांगतोय अहो शिवाचं नाव घ्या, रामाचं तरी नाव घ्या. ते कोणाचंच नाव घ्यायला तयार नाही. मग पोरांनी एक युक्ती केली बघा, ऐका जरा लक्ष देऊन. पोरांनी एक युक्ती केली. पोरांनी अशी युक्ती केली, एक दाण्याचं पोतं आणलं महाराज. दाण्याचं पोतं आणलं, त्याच्या समोर असं ठेवलं. त्या दाण्याचं पोतं ब्लेडने असं फाटलं, त्याच्यामधून दाणे खाली पडत होते. त्यांना वाटलं बाप आता तरी म्हणाल काय शिव, काय म्हणाल शिव तरी म्हणाल. आता ते दाण्याचं पोतं असं ठेवलं, त्यातून दाणे खाली गळताय, पण तरी तो म्हणायचा टाच. म्हणजे अंतकरणाच्या वेळेला मुखामध्ये भगवंताचं नाम येण्याकरता आयुष्यभर भगवंताचं नाव घ्यावं लागतं. त्यानंतरच अंतकरणात भगवंताचं शेवटच्या क्षणी नाव येतं महाराज. तरी तो टाच म्हटला पण त्यांनी शिव नाव घेतलंच नाही. पण मी तुम्हाला सांगते का अंतकरणाच्या वेळेला जर भगवंताचं नाम जर घेतलं तर तो भगवत स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. एकदा भजन करा विठ्ठल. शिवपुराणातली कथा आहे महाराज. देवराज नावाचा ब्राह्मण किरटकांच्या शूद्रांच्या नगरामध्ये राहायचा. आता ब्राह्मण होता पण त्याचं वर्तन बरोबर नव्हतं महाराज. चोऱ्याला बड्या करायचा, अभक्ष भक्षण करायचा, वेश्यागमन करायचा. ब्राह्मण होता पण भ्रष्ट झालेला होता, आचरण शुद्ध नव्हतं त्याचं. आता इतके दिवस गेलेत आणि अर्ध आयुष्य गेल्याच्या नंतर तो आता जरा निघाला त्या नगराच्या बाहेर. तो नगराच्या बाहेर निघाला आणि प्रयाग क्षेत्राकडे तो चालू लागला. प्रयागच्या जवळ आला. प्रयागच्या जवळ आल्याच्या नंतर ते प्रतिष्ठानपूरचं नाव आहे प्रयाग जवळ. त्या प्रतिष्ठानपूरच्या
त्या गावाजवळ तो आला. त्या गावात त्याने आता प्रवेश केला. त्या गावात ज्या वेळेला त्याने प्रवेश केला ना, गावात प्रवेश केल्यानंतर आता हा चालून चालून थकला होता. चोरायला बड्या करायचा. आता भूक लागली, खायचं काय, भीक मागायची सवय नाही. कस काय मागून घेवान, कस काय मागून खावा. म्हणून मग पोटात भुकाने व्याकुळ झाला. आता भूक लागलेली आहे म्हणून मागता येईना. मग तशीच पोटात भूक घेऊन त्याच्या अंगामध्ये ताप शिरला. जरीत झाला, तापाने फणफणला आणि तसाच तो फणफणत गावामध्ये गेला. गावाच्या बाजूला एक शिव मंदिर होतं, भगवान शिवाचं मंदिर होतं. त्या भगवान शिवाच्या मंदिरामध्ये तो गेला बरं का. तो भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गेला आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याला वाटलं इथं जरा अंग टाकावं, म्हणून त्या ठिकाणी तो अंग टाकलंय, पडलाय. त्या शिवाच्या मंदिरामध्ये ते पडल्यानंतर त्या ठिकाणी एक कथाकार येतात, शिव महापुराण कथाकार येतात. ते कथाकार आले आणि त्यांनी शिवकथा सांगायला सुरुवात केली. आता हा देवराज नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी एका साईडला पडून ती कथा श्रवण करू लागला. मी तुम्हाला सांगते काय, भवसिंधू तरुण जायचा कसा, हा आता ताप अंगामध्ये भरलेला आहे. देवराज नावाचा ब्राह्मण तब्बल 1-2 दिवस नाही तर महिनाभर पोटामध्ये अन्न कण नसताना श्रवण करीत होता. काय? शिव महापुराण कथा. आता श्रवण करत 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 एक महिनाभर झाला. कथा अंतकरणापासून श्रवण केली, आत्मसात केली आणि आता अंतकाळ जवळ आलेला आहे. ती कथा श्रवण करता करता देह सोडला बघा. देह सोडला, अंतकाळ जवळ आला आणि यमाचे दूत त्याला घ्यायला आले. कारण हा कसा होता? पापी होता, चोऱ्या माऱ्या करायच्या, म्हणून पाप कर्म वाढलेलं होतं. म्हणून मग यमदूत येतात आणि यमदूत आले आणि यमदूत आल्यानंतर त्या देवराज ब्राह्मणाला घेतलं आणि यमलोकाच्या साईडने दक्षिण दिशेने त्याला घेऊन निघाले. पण तेवढ्यामध्ये भगवान शिवजींनी त्यांचे शिव पार्षद पाठवले. भगवान शिवजींचे शिव पार्षद आले. त्या शिव पार्षदांनी त्या यमदूतांना थांबवलं. म्हटले थांबा. अहो म्हटले यांना तुम्ही का घेऊन जाताय? सांगितलं. म्हटले हा पापी आहे, दुराचारी आहे, भक्षण केलं, पापकर्म खूप केलेलं आहे. अहो यांनी जरी पापकर्म केलं पण तरी यांनी अंतकरणाच्या वेळेला तब्बल महिनाभर अंगात ताप असताना शिवकथा श्रवण केली आणि कथा श्रवण केल्याचं पुण्य असं झालं की पापाचं शालन झालं आणि पुण्याची प्राप्ती झाली बघा. पुण्याची प्राप्ती झाली, पाप निघून गेलं आणि पुण्य उदयास आलं. त्या यमदूतांना हाकलून लावलं आणि शिव पार्षदांनी त्याला दिव्य विमानात बसवलं आणि शिवजींपाशी आणलं. शिवजींनी त्याच्याकडे बघितलं. त्या देवराज ब्राह्मणावरती शिवजी प्रसन्न झाले आणि त्याला आपला शिव पार्षद म्हणून त्याची नेमणूक झाली. काय कारण आहे? अंतकाळाच्या वेळेला शिवकथा श्रवण केली आणि त्याला सलोकता आणि समीपता दोघी मुक्त्या मिळाल्या. महाराज विठ्ठल आणि अंतकाळाच्या वेळेला ही कथा श्रवण केली, शिवाचं नाम श्रवण केलं, भगवंताची गुणगान श्रवण केल्यामुळं हा भवसिंधू तरुण गेला आणि तरुण गेल्यानंतर मग भगवंतापाशी राहण्याची त्याची व्यवस्था झाली. सलोकता म्हणजे देवाच्या नगरामध्ये, समीपता म्हणजे देवाच्या शेजारी राहायची त्याला संधी प्राप्त झाली. कशाची? अंतकाळाच्या वेळेला जर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं, भगवंताचं नाव घेतलं तर मग भगवंत स्वरूप व्हायला वेळ लागत नाही. आणि मरणी जयाची आठवे तो तेची गती पावे. जसं मरणाच्या वेळेला, अंतकरणाच्या वेळेला जे नाम मुखामध्ये येतं त्या गतीला आपण प्राप्त होतो. विठ्ठल पण आता हा देह आपल्याला मिळालाय. हा मिळालाय पण कळालाय का हो? हा कळण्याकरता आपल्याला भगवंताचं नाम मुखामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण हा कसा आहे? अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत दे जाणार सचर, नाशिवंत दे जाणार सचर, नाशिवंत देह
एकदा संप्रदायाच्या नेमाप्रमाणे सर्वांनी भजन करायचे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह कसा आहे? नाशिवंत आहे महाराज, मनमूत्राचा बांधा आहे. आणि ह्या देहामध्ये जेव्हा आपल्याला देह मिळतो ना महाराज, पंचतत्वापासून बनलेला हा देह तुम्हा आम्हाला मिळाला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या 5 तत्वापासून आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. पण हे शरीर मिळालंय ना, जसं कसं आपण घर बांधतो आणि ते खराब झालं का आपल्याला नवीन घर बांधावं लागतं महाराज, तसंच आपल्याला हा देह मिळाला आहे ना, हा आपल्याला एक ना एक दिवस सोडावा लागतो महाराज. बरं का, तुम्ही आपण सर्वजण संसारिक आहोत, पण मी तुम्हाला सांगेल संसार असा आहे जर करू नका असं नाही. सर्वजण संसारिक आहे, संसार करा. संसार ऑटोमॅटिक होतो, फक्त परमार्थ ऑटोमॅटिक होत नाही. परमार्थ हा करावा लागतो.
होतो, त्यावेळेला परमार्थ होतो. प्रपंच हा आपोआप होत असतो. परमार्थ केल्याशिवाय होत नाही, नामचिंतन केल्याशिवाय होत नाही. संसार हा होतच राहतो. मुलं झाले, लग्न होणार, मोठे होणार. सायकल असे आपल्याकडे बघा, सायकल आहे, सायकल आहे. सायकल असल्यावरती कसं आहे माहिती का, संसार असा आहे ना, त्याच्यामध्ये समाधानच नाही महाराज. वाटतंय का कुणाला समाधान? आतापर्यंत असं कोणी आहे का? श्रीमंत असू की गरीब असू, श्रीमंत जरी असला त्याला 100% सुख नसते. 99% सुख आणि 1% जरी दुःख असलं तरी 100% सुख भोगत नाही. 1% दुःख आहे, त्या दुःखाकडे माणसाचं लक्ष लागतं. कारण हा संसार सुखरूप नाही, संसार हा दुःखरूप आहे महाराज. म्हणून जर बघा, संसारिक असताना जर आपल्याकडं असो, सायकल जर चालली, आपली सायकलीवर चाललो, एखादा गरीब आहे सायकलीवर चालतो, विचार करतोय माझं सायकलीवर जाता जाता आयुष्य चाललंय, शेजारच्याकडं 2 व्हीलर आहे, कधी मी 2 व्हीलर घेईल? अहो यांच्या मुलांनी 2 व्हीलर घेतली. कोणाची? सायकलवाल्याने. आता बाप म्हणतोय अरे तुझ्याकडं 2 व्हीलर आहे, माझं आयुष्य सायकलीवरती गेलंय, तुझ्याकडं 2 व्हीलर आहे, बघ शेजारच्याकडं 4 व्हीलर आहे, शेजारच्याकडं 4 व्हीलर आहे. आता 4 व्हीलर घेतली महाराज तरी समाधान आहे का? आता दुसऱ्याकडं बघितलं, बटन दाबला का काचा वरती होत आहे, बटन दाबलं का काचा खाली होत आहे. अशी 2 व्हीलर आमच्याकडं, अशी 4 व्हीलर आमच्याकडं पाहिजे. मग जर 4 व्हीलर आमच्याकडं अशी आहे, पण आता असं वाटतं हे मॉडेल खूप जुनं झालं, अजून त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे. समाधान आहे का हो? संसारात समाधानच नाही महाराज. परमार्थामध्ये मात्र समाधान आहे. वारीला जा महाराज, वारीला. वारीला गेल्यानंतर वारीचा जी ऊर्जा, जो अनुभव आहे ना, तो 1 वर्षभर पुरेल इतका आहे. निंदायला खुरपायला जरी बसलो ना तरी विचार करतोय काय फुगडी खेळली हो, काय आनंद मिळाला. त्या आनंदाचा पारावार नाही, तो आनंद दाखवता येत नाही महाराज, पण तो अंतःकरणामध्ये आहे. देव दिसत नाही महाराज, तो भक्ती करून प्राप्ती करता येते बरं का. परमार्थ हा करायचा असतो, प्रपंच हा ऑटोमॅटिक होत असतो. म्हणून परमार्थ केला पाहिजे. कारण देहामध्ये आपण आलोय हे तर सोडणारच आहे. जसे कपडे बदलतोय तसा हा जीवात्मा सुद्धा त्याचे कपडे बदलतोय. हा नाशिवंत आहे. कारण ज्या वेळेला देह सोडणार ना महाराज, त्यावेळेला आपलं कोणीच नसतं. इथं आपल्याला वाचवणारा बायको वाचवत नाही, मुलगा वाचवत नाही, कोणीच वाचवत नाही महाराज. अंतकाळाच्या वेळेला कोणीच नाही. आपण म्हणतो बायको माझी आहे, पोरं माझे आहेत, कोणीच कोणाचं नाही महाराज. एक दिवस सगळे आपल्याला तिथपर्यंत सोबत येणार आहे. कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. एकदा तिथं पोहोचून दिल्यानंतर किती जीव असू द्या, किती प्रेम असू द्या, उपाशी राहतात का? नाही महाराज. मग विचार करा ना, आपलं कोणीच नाही, आपलं फक्त एकच आहे, केलेले कर्म आणि वागलेला जो स्वभाव आहे. आपण म्हणतो बघा, आमचा पाहुणा, आमची येहीन, आमचे मित्र फार गोड होते, काय गोड स्वभाव होता, सगळं गाव त्यांचं नाव घेतं. माणूस जीवनामध्ये कीर्तिरूपी उरला पाहिजे, कीर्तिरूपी माणूस उरला पाहिजे. तुका म्हणे का मरणे दिसणे, तुका म्हणे का मरणे दिसणे, उत्तम कीर्ती मागे, कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणे दिसणे, तुका म्हणे का मरणे दिसणे, उत्तम कीर्ती मागे, कीर्ती मागे कीर्ती मागे. उत्तम चिवरे कीर्ती मागे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं तर आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर उभे राहते. काय कारण आहे का? कीर्तिरूपी आजही महाराज आपल्यामध्ये आहेत, आजही आहे आपल्यामध्ये, आजही ते आहेत. म्हणून माणसाने जीवन असं जगा, जीवन असं जगा की ज्यांना आपण भेटू त्यांना आपल्याबद्दल काहीतरी भावनिक काहीतरी वाटलं पाहिजे. काय गोड माणूस आहे, काय गोड स्वभाव आहे. चालल्यानंतर 2-3 बाया आपल्याशी बोलल्या पाहिजे.
बसल्यानंतर 4-5 जण येऊन बसले पाहिजे आणि ज्या वेळेला आपण जाऊ ना, ज्यांना ज्यांना कळेल त्यांच्या डोळ्यामध्ये 2 अश्रूचे थेंब देखील आलं पाहिजे. असं जीवन प्रत्येकाने जगलं पाहिजे. जीवन जगा कसं हे महत्त्वाचं आहे, कारण हे मिळतंय खूप फिरल्यानंतर. मग जगावं कसं? आता काही जणांना जर पाहिलं ना, त्यांचे कायम असे तोंड सोडेल राहते, कायम एकदम नर्वस. असं वाटतं मला सगळ्या जगाचं दुःख यांच्यावरतीच आहे काय. इतके नाराज राहत्या, असे तोंड सोडून द्या त्या. पण काही जणांना एकदम आनंदी, एकदम फ्रेश राहत्या. बघा आमचे विनेकरी बाबा किती आनंदी वाटत्या. त्यांच्या म्हणजे हसणाऱ्या माणसाकडे बघून माणसाला आनंद वाटतोय, प्रसन्नता वाटते. हसल्यानंतर मन फ्रेश राहतं, अटॅक सारखे आजार येत नाही आणि देह परत भेटणार नाही. म्हणून याचा आनंद घ्या. नेहमी फ्रेश राहा, आनंदी राहा, सगळ्यांशी प्रेमाने राहा, कुटुंबात सगळ्यांशी आनंदी राहा महाराज. कारण आपण कधी जायचं आपल्याला माहिती का नाही, म्हणून सगळ्यांशी आनंदी राहा महाराज. काही नेहमी हसतात आणि काही तोंड उतरेलच. काही असं वाटतं आत्ताच मौतीहून आले, एकदम असे तोंड सोडेल. काही इतके फ्रेश आनंदी, असं वाटतं आता सासरवाडी येऊन 5 एकर घेऊन आले, एकदम असे हसरे. माणसाने जीवनामध्ये नेहमी हसत राहिलं पाहिजे, हसमुख राहा. असू दे ना जीवनामध्ये टेन्शन, कोणाला नाही टेन्शन. प्रत्येकाला टेन्शन आहे महाराज, प्रत्येकाला. संसार म्हणजे टेन्शनच आहे, प्रत्येकाला आहे. हे जर टेन्शन घेत बसलं तर मग जीवन एकदाच मिळतं. म्हणून असं जीवन जगा, जीवनाचा आनंद घ्या, सगळ्यांशी प्रेमाने राहा, प्रेमाने वागा. आणि वागताना समोरच्याला वाटलं पाहिजे, गेल्यानंतर आपण नाही त्याला रडवत महाराज. आपण केलेले कर्म, आपल्याबद्दलचा जो स्वभाव, ज्या भावना, जो वागलेला जो प्रसंग असतो तो त्या व्यक्तीला आठवतो आणि मग त्याच्या अंतकरणातून पाजर फुटतात. काय गोड माणूस होता, काय गोड आई होती, काय आमची आई होती, काय आमचे बाबा होते. हे काय आहे माहिती का? अंतकरणात पाजर फुटण्यासाठी वागलेला जो स्वभाव माणसाला भावतो, माणूस नाही भावत महाराज. माणूस किती चांगला असू द्या, गोळा गोमटा, पण तो जर चांगला बोलणारा नसला, चांगला वागणारा नसला तर काही उपयोग आहे? काहीच नाही. म्हणून देह नाशवंत आहे, एक दिवस सोडून जायचं आहे. इथून आपल्याला वाचवणारं कोणीच नाही, बायको नाही, पोरं नाही, कोणीच नाही महाराज. येथे सोडविना माये बाप, कोणीच सोडवत नाही. एक शेवटचा दृष्टांत सांगते तुम्हाला. आमच्या गावाकडचा प्रसंग आहे बघा. आता आम्ही कीर्तनाला गेलेलो होतो आणि गावामध्ये जरा अशी रडारड झाली, म्हणून मग जाऊन बघितलं तर तिथे एक नवीन तरुण तडफदार मुलगा मरण पावलेला होता. आता मुलगा मरण पावलेला होता, गर्दी जमली महाराज. एकुलता एक मुलगा एकाच बाईला, तो मरण पावला. म्हणून मग आता गर्दी जमली म्हणून जोडा गर्दी बाजूला केली आणि जिथं ते प्रेत ठेवलेलं होतं तिथं आम्ही गेलो. गेल्याच्या नंतर बघितलं तर ती आई अशी तोंड झोडीत होती. म्हणले साऱ्या गावात माझाच मुलगा भेटला का तुमच्या देवाला? माझाच मुलगा जावा म्हटले. म्हटलं मावशी शांत बसा. म्हटलं काय झालं होतं, कसं काय असं झालं विचारलं. म्हणे अहो काहीच नाही म्हणे, ऑटोमॅटिकच ना म्हणे, काहीच कळलं नाही काय झालं काय नाही. असं झालं म्हणे, देवाने मला न्यावा, कशाला माझ्या पोराला नेलं? कोण म्हणतं? ती आई सांगत ती, देवाने मला न्यावा, माझ्या पोराला काल नेलं महाराज, माझं काय राहिलं होतं, मला तरी नेलं असतं बरं का. माझ्याकडे एक अशी पावडर होती, ती पावडर मी काढली बॅगमधून आणि त्या प्रेताहून अशी उतरवली. त्या बाईला विचारलं, म्हटलं तुमच्या घरात दूध आहे का? ते म्हणे आहे ना म्हणे. पोरगा जिवंत असं होत असेल तर काहीतरी करा. त्यांना वाटलं यांना काहीतरी येत असेल, छाछू मंत्र मंत्र. मग ते म्हणले करा काहीतरी ताई, वाचवा म्हणले पोराला. मग त्यांनी ग्लास भरून दूध आणलं बघा. जी पावडर अशी मी त्या प्रेतावरून उतरवली 7 वेळेस, त्या दुधामध्ये टाकली. म्हटलं आई, म्हणे काय म्हणतात आई? म्हणलं हे ग्लासभर दूध घ्या ना आई, तुम्ही हे दूध जर तुम्ही घेतलं तर तुम्ही जाल आणि तुमचा मुलगा उठून बसल. त्या आईने सांगितलं, अहो म्हटले मी घेतलं असतं ताई, मी का तुम्हाला इतकी कृतार्थ दिसते का? मी घेतलं असतं, मला का मुलगा मरावा वाटतो का? पण मी गेल्यानंतर म्हाताऱ्याचं कसं होईल म्हणे. मग आता म्हातारा इकडं रडत होतं महाराज. म्हाताऱ्याकडे बघितलंय, म्हाताऱ्याचं रडणं सुरू होतं. मग बाबांना म्हटलं, बाबा तो ग्लास पुन्हा 7 वेळेस उतरला. म्हटलं बाबा हे ग्लास भर तुम्ही दूध घ्या. हे दूध घेतलं का तुम्ही जाताल आणि तुमचा मुलगा उठून बसल. तुम्हाला काय वाटतं, घेतलं असेल का? बाबा म्हणत्या मला का वाटतो का मुलगा मारावं?
मला वाटतच नाही म्हणले मुलगा मारावं, पण नातू मायाशिवाय अजिबात राहत नाही म्हणले. घातला नातू मध्ये, नातू राहत नाही म्हटले. आता त्याची जी बायको होती ना महाराज, ती रडत होती बरं का. बायको अशी पायापाशी बसून रडत होती. बायकोला म्हटलं थांबा ताई, शांत व्हा, एक काम करा, हे दूध तुम्ही घ्या, हे दूध तुम्ही घेतलं को तुम्ही जाल आणि तुमचा नवरा उठून बसल. काय म्हटले असेल ती बायको, तुकोबाराय सांगतात शेजीची कामिनी दूर राहिलं. आणि त्या बायकोला सांगितलं हे दूध तुम्ही घ्या आणि हे दूध तुम्ही घेतलं का तुम्ही जाल आणि नवरा उठून बसल. ऐका ना त्या बायकोने काय उत्तर दिलं. बायकोने सांगितलं म्हणले अहो ज्यांनी जन्म दिलाय त्यांनीच घेतलं, नाही तर मा काय गरज पडली म्हणले प्याय वाचून. म्हणून मग अंतकरणाच्या वेळेला आपलं कोणी आहे का. बरं ते जाऊ द्या, लई लांबचं झालं. एकदम जवळचं सांगते, कोरोनाचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळे तेव्हा होते, कोरोना आला होता. मला तुम्ही सांगा, आमच्याकडे जर कोरोना झाला तर त्याची सगळेजण सेवा करायची, बायको सेवा करायची, मुलं सेवा करायचे, सगळी काळजी घ्यायची. तुमच्याकडं कसं होतं? कोरोनाच्या माणसापाशी जायचे का? नाही. मग कोरोना शिकवत होता ना आपल्यांना की इथं आपलं कुणीच नाही, इथं केलेले कर्म आणि हेच आपल्यासोबत आहे. देह नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे. म्हणून भगवंताची गुणगान करा, संतांचा समागम करा, संतांची संगत करा आणि हा जीव उद्धरून ना, नामचिंतनाने जीव उद्धरून न्या. महाराज सांगतात की आपल्या डोळ्यावरती जो धूर भरलेला आहे ना, तो धूर बाजूला करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे लोकेचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, लोकीचा व्यवहार, तुका म्हणे 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 लोकीचा व्यवहार, नका डोळे दूर भरारी राहो, नका डोळे दूर भरारी राहो, नाशिवंत देह नाशिवंत देह नका डोळे धुरे धरुनी राहो, नका डोळे धुरे भरुनी राहो, नाशिवंत देह नाशिवंत देह आयुष्य सावधान सावधान, आयुष्य खातो काळ, सावधान सावधान, सावधान सावधान, सावधान,
शब्द एकदा टाळ्या वाजवा करा. सर्व भजनी मंडळाकरता टाळ्या वाजवा. गोड आवाज आहे महाराज. हा आवाज निघतो ना बेंबीच्या देठापासून आवाज काढावा लागतो तेव्हा असा गोड आवाज येतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नकाळ डोळे धुरे भरून राहे. ह्या जो धूर आहे ना तो बाजूला करा आणि तो धूर बाजूला करून आपण फक्त आपल्या भगवत स्वरूपाकडं ध्यान द्या. कारण हा देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह एक ना एक दिवस सोडायचा आहे महाराज. प्रत्येकाला या ठिकाणी जायचं आहे. जिजाबाई मारुती वामणे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्या श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही सर्व आप्तइष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाले. या श्राद्धाच्या निमित्तानं ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. बघा, माणसाला गेल्यानंतर तो जीवात्मा असतो ना, तो जीवात्मा 3 दिवस आपल्या घरात, 10 दिवसापर्यंत स्मशानभूमी ते घर इतकं, आणि 13व्यापर्यंत तो आपल्या घराच्या अवतीभोवती असतो. आणि एकदा का मग तो 13व्याचा विधी झाला, 13व्याचा विधी एकदा झाला, 10वं म्हटलं ना महाराज, तर तुम्ही काही कारणास्तव मागं पुढं करू शकता, पण 13वं मागं पुढं करता येत नाही महाराज. एकदा की 13व्याचा विधी झाला का मग ते यमलोक, ते जे यमाचे दूत येतात ते त्याला घेऊन यमलोकाच्या दिशेने जातात. आणि 1 वर्षभर त्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा चालतो. आणि त्या पाप पुण्याचा लेखाजोखा करण्याकरता त्या जो आत्मा असतो ना त्याला एक अतिवाहक शरीर प्राप्त होतं. ते अतिवाहक शरीरामध्ये तो जीवात्मा असतो आणि वर्षभर जीवाचा त्याचा प्रवास चालू असतो. आणि 6 महिन्यानंतर त्याला आपल्या घरच्यांची आठवण होते. 6 महिन्यानंतर आठवण झाली. नानाकंदपूर नावाचं ठिकाण आहे, यमलोक ते मृत्यूलोक दोघांच्या मध्यभागी गेला आणि घरच्यांची आठवण झाली. 6 महिन्यानंतर गेलेल्या व्यक्तीला काय कारण आहे आठवण व्हायचं की बघा, 10व्या 13व्यामध्ये आपण छत्री दान करतोय, चप्पल दान करतोय. हे दान ज्यांनी केलेलं असतं तिथे त्यांना चप्पल भेटते. छत्री दान केलेली असते त्यांना प्रवासात छत्री मिळते. चप्पल दान केलेली असली तर चप्पल भेटते. काठी दान केली तर काठी मिळते. असं जसं आपण तिथं दान धर्म करू तसं तिथं त्यांना मिळतं. पण ज्यांचं दान धर्म होत नाही, उत्तर कार्य व्यवस्थित ना, तिथं ते काहीच मिळत नाही. मग ते जीवात्मे नानाकंदपूर नावाच्या ठिकाणावरती एकत्र येतात आणि एकमेकाबरोबर चर्चा करतात. बघ म्हटले, तुझ्या घरच्यांनी एवढं तरी केलंय तुझ्या कुटुंबाने. अरे ज्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट केले,
पुरं आयुष्य ज्यांच्यासाठी जाळलंय ते आपल्यासाठी एवढंही करू शकत नाही. आणि मग ज्यांना तिथं ते सर्व भेटतंय, तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती त्यांची सदा. ते सदैव आपलं कल्याण होण्याचा आपल्याला आशीर्वाद देतात. पण ज्यांना भेटत नाही ते आपल्या कुटुंबावरती कोसतात, त्यांना त्याचा दोष लागतो. आणि म्हणून हे श्राद्ध कर्म, हा विधी, उत्तर कार्य हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. मग हा यमाच्या दारामध्ये जीवात्मा आजच्या दिवशी उभा राहतो आपला पुण्याचा घडा घेऊन. आणि जेही पुण्य कमी पडतं ते आज केलेले दान धर्माने त्याचं पुण्य वाढतं आणि त्याला सतगती प्रदान होते. म्हणून आजच्या दिवशी कीर्तन, भजन, अन्नदान, पिंडदान ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बघा, आज या बामणे कुटुंबाची आई गेलेली आहे महाराज. आई काय असते महाराज? ज्याला नसते ना त्याला कळते बरं का, आणि असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही महाराज. आई बघा जुनी आजी आहे. जुन्या माणसांनी खूप कष्ट केलेत महाराज. जुन्या लोकांचे कष्ट विचारायचे महाराज, डोळ्यातून अश्रूच्या धारा येतील. इतके कष्ट जुन्या माणसांनी केले. आणि आज त्यांनी कष्ट केलंय ना, त्यांनी अर्धी भाकरी खाल्ली आणि अर्ध पोटाने उपाशी राहिले, म्हणून आज आपण पोटभर भाकरी खातो. हे जुन्या लोकांनी केलेले कष्ट आहे महाराज. जुन्या लोकांनी. आई काय असते महाराज? आई, अहो आई 82ची आई असू द्या आणि 50 वर्षाची लेक असू द्या महाराज, 50 वर्षाची लेक, तरी ते प्रेम तसंच असतं महाराज. आईच्या प्रेमाबद्दल काय बोलणार महाराज? पूर्वीचा काळ होता बघा. एक ऐकलेल्या दृष्टांत नक्की सांगेन तुम्हाला मी. एक आई होती, 82ची आई आणि 50ची मुलगी. परिस्थिती इतकी गरीब होती महाराज पूर्वीच्या काळची. आमचे आजी आजोबा आम्हाला सांगायचे पूर्वीच्या काळची परिस्थिती इतकी जेमतेम होती की आईची तब्येत खराब झाली आहे, बरी नाही आहे. आई फोन आला 4 दिवसापासून आई जागेवरून उठत नाही, हालता येत नाही, काहीच नाही. मुलीला निरोप येतो महाराज, पण मुलीच्या घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती महाराज. तिची मुलगी होती ना, गरीब कुटुंबात दिलेली होती महाराज. रोज रोजराजी करायची, रोज लोकाच्या कामाला जायची आणि लोकाच्या कामाला जाऊन जे मोलमजुरी करून जे पैसे येतील ना त्याच्यामध्ये तिचा उदरनिर्वाह चालायचा. अशी असणारी लेक होती. आणि कानावरती बातमी पडली की माझ्या आईची तब्येत बरी नाही, आईला बरं वाटत नाही म्हटल्यानंतर ती पोरगी दुपारच्या वेळेला लेकीने भाकरी सोडली. बांधावरती सगळ्या बाया अशा भाकरी खायला बसल्या, पण मुलीच्या तोंडात काही घात जाईना. म्हणून बाकीच्या बायांनी विचारलं, काय ग बाई, आज लई तोंड उतरलेलं आहे, काही भाकरी नाही खायची का तुला? त्या लेकीने सांगितलं, सकाळी फोन आला होता, आईची तब्येत बरी नाहीये, आईची तब्येत बरी नाही. म्हातारी 4 दिवस झाले अंथरुणावर उठली नाही. काय करावं? जावं तर रोज बुडतो. अरे आता ही कायमचीच आपली परिस्थिती गरीब आहे. मैत्रिणींनी सांगितलं, हे राहू दे, कधी मिटायचं नाही, जाऊन ये आईला भेटून ये. दुसऱ्या दिवशी तयारी करते, काय न्यावं आईच्या भेटीला, म्हणून नेण्याकरता काही नाही महाराज, नेण्याकरता काहीच नाही. 2 भाकरी केल्या, 2 भाकरी केल्या आणि त्याच्यावरती मिरचीचा ठेसा ठेवला. मिरचीचा ठेसा ठेवून भाकरी घेऊन आणि बस स्टँडवरती मुलगी जाऊन उभी राहिली. मुलगी बस स्टँडवरती उभी राहिली, बसची वाट पाहते, काळी पिवळीची वाट बघते, पण येईना. 1 वाजला, तब्बल 1 वाजेची बस भेटली महाराज. पण हिच्या अंतकरणामध्ये इतकं मन व्याकुळ होत होतं, मी जावोस तर माझ्या आईला काही व्हायला नको, माझ्या आईला काही व्हायला नको, देवाची विनवणी करायची, हिचं लक्षच कुठं लागतंय. म्हणून अंतकरण इतकं व्याकुळ झालं आईला भेटण्यासाठी. बसमध्ये बसली महाराज. 10-5 किलोमीटरवरती गाव होतं, तिथं उतरली, पण चप्पल मात्र बसमध्ये राहिली. चप्पल बसमध्ये राहिली. असा मेचा महिना होता, तळतळत ऊन होता. अशी व्याकुळ झालेली मुलगी उतरली, चप्पल बसमध्ये सुटली, बस अशी पुढे गेली आणि मग हिच्या लक्षात आलंय की आपली चप्पलच बसमध्ये राहिली, कारण पायाला चटके बसले. आता चप्पल घेण्यासाठी पैसे नाही महाराज,
परिस्थिती गरीब, चप्पल घेण्यासाठी पैसे नाहीये, म्हणून आता ती पोरगी आईची इतकी आस लागली म्हणून ती 50 वर्षाची पोर तशीच निघाली आईच्या ओढीमध्ये. ऊन कळांना डांबरी अशा तापलेला महाराज, पायाला फोड आले, तडा असे फोड आले, तो फोड फुटला आणि रक्त सगळं त्या डांबरीला लागायला लागलं. असं करत करत ती पोरगी 2 किलोमीटरवरती आपल्या आईचं घर होतं, त्या आईच्या दारामध्ये जाऊन पोहोचली. ज्या वेळेला आईच्या दारामध्ये गेली ना महाराज, तर लहान लेकरू होतं, त्याने आजीला पळत पळत गेला ना आजीला सांगितलं, आजी, ए आजी. अगं आपली आत्या आली. अवच्या म्हातारीला काही समजतच नव्हतं. ती 3 दिवस झाली जेवण नाही, खावण नाही, उठत नाही. तिच्या कानावरती त्या पोराचे तुरळक शब्द ऐकायला येऊ लागली की आत्या आली म्हटल्यानंतर 3 दिवस न उठणारी म्हातारी ताडकन उठून बसली आणि आपला चष्मा हाताने बघितलाय, डोळ्याला लावला आणि अशी काठी टेकवत टेकवत दारापर्यंत आली. काठी टेकवत टेकवत आई दारापर्यंत येते. समोरून आपली मुलगी आलेली आहे, हातामध्ये पिशवी आहे आणि तोंडावरून असा हात फिरवणार तितक्यात पायाकडे लक्ष गेलं आणि म्हणणे, ताई आके, अगं तुझी चप्पल कुठे? महाराज आईचं लक्ष गेलं आणि आई सांगितलं, अगं आई चप्पल तर बसमध्येच विसरले. पाहिलं तर मुलीच्या पायाला असे फोड आलेले होते, त्या फोडामधून रक्त बाहेर येत होतं आणि पाय इतके रक्ताळे झाले. ताई तशीच आली का ग? हो आई. अगं तशीच आले. कशी ग तू? अगं थांब म्हटले, घरात येऊ नको. म्हातारी इतके जर तिची इतकी परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे, म्हातारीला नीट उभं राहता येईना, घरातून कुटका आणला महाराज, असा ववळला आणि बाजूला फेकला तांब्याभर पाणी आणि कुटकान म्हणले, आता घरात ये. आणि आता घरात ये म्हटल्यानंतर पोरगी घरात गेली. दुसऱ्या दिवशी आईला आंघोळ वगैरे घातली, तब्येत अगदी व्यवस्थित झाली. पोरगं विचारायला लागलं, अगे आम्ही काय कमी केलं होतं? बघ ताई आली तर आईची कशी परिस्थिती झाली, ताई आली तर आई किती खुश झाली. आता म्हणे, आई ताई बरी ना ग तू? आता आता मी येते ग. अगं मी जाते आता माझ्या घरी. पोरगी घरी आली महाराज, घरी आली, पिशवी ठेवली, थोडीशी काम धंद्याला लागली, नाही तर तिकून फोन आला माहेरातून की तुझी आई गेली. महाराज तिथंच हंबरडा फोडला. आई गेली महाराज. आणि तीच लेक पुन्हा 6 महिन्यानंतर आपल्या भावाच्या दाराशी त्याच ठिकाणी गेल्यानंतर तीच तशीच पिशवी हातामध्ये आणि दारासमोर उभे राहिली महाराज. आणि ढसा ढसा डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या की आत्ता माझी आई असती तर बाहेर आली असती. माझे भाऊजाई मळ्यात कामाला गेलेले आहे, आई तरी निदान घरी राहायची. आता माझी आई उचलत नाही तरी पिशवी. सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे
माँ से बड़ा कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर, माँ से सबसे बडी हे माँ महाराज, सगळ्यात प्रेम लावणारी, सगळ्यात जीवापेक्षा जीव लागणारी आपली आई, आणि ती आईच या कुटुंबाची निघून गेलेली आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत भगवान परमात्मा करो त्यांना त्यांच्या चरणापाशी जागा देवो. आज असा सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन ह्या वामने कुटुंबाने केलं. वामने कुटुंबाच्या ह्या आजींच्या पश्चात असणारा जो परिवार आहे, समाधान मारुती वामने मुलगा, दत्तात्रय वामने मुलगा, भीमाबाई मारुती वामने बहीण, अश्विनी दत्तात्रय वामने सून, सुरेखा प्रकाश कडलग मुलगी, रामदास हरी वामने दीर, संजय वामने पुतणे, दीपक वामने पुतणे, सुनील वामने पुतणे आणि आयुष वामने नातू, यमुना रामदास वामने भाऊजई, सरला वामने सून, मनीषा वामने सून आणि शालिनी वामने सून, दिव्या वामने नात. असा वामने कुटुंब आहे. मला या ठिकाणं संधी मिळाली सेवा करण्याची. मी वामने कुटुंबाचे ऋण व्यक्त करते. आज या ठिकाणं गायनाचार्य सर्व महाराज मंडळी या ठिकाणं उपस्थित सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आज ह्या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी रोहन दादा आले, तुमचे धन्यवाद. सुंदर असा आवाज ज्याने दिला सागर दादा, तुमचे धन्यवाद. दोन्ही साईडने दोन्ही मृदुंगाचार्य, तुमचे दोघांचे धन्यवाद. नारायण शेट जे आले त्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद. समस्त तुम्ही सर्व आप्तेष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुमचे सर्वांचे या कुटुंबाच्या वतीनं धन्यवाद करते आणि सेवेला संपवते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर